सांगितल्या पद्धतीने जर का तुम्ही सेव्हिंग केलं, तुम्ही कमिटमेंटने सेव्हिंग केलं आणि तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकलात, तर सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. तर सेलिब्रेट करा. कारण की प्रत्येकाला कमिटमेंटने सेव्हिंग करणं आणि त्या पद्धतीने त्यांच्या गोलपर्यंत पोहोचणं हे सहज शक्य नसतं. सो तुम्ही जे काय करताय किंवा केलेलं असेल ना, यू शुड सेलिब्रेट विथ युअर फॅमिली. सेलिब्रेशन एवढ्यासाठीच आहे की जे गोल तुम्ही डिसाईड केलं ते जर का तुम्ही अकम्प्लिश करताय, तर पुढचं गोल घेण्यासाठी पण तुम्हाला तेवढीच मजा येते. एखादं गोल कंप्लीट केलं, तुम्ही सेलिब्रेट केलं, तर ते पुढचं ज्यावेळेस गोल तुम्ही घेता ना, तेवढ्याच पॅशनेटली ते तुम्ही फॉलो करता, त्या पॅशनेटली तुम्ही सेव्हिंग करता, तुमची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर होते आणि तुम्ही ते खूप एन्जॉय करता. सो तुमचा छोटे छोटे गोल्स असतील तिथपर्यंत जर का तुम्ही पोहोचत असाल, तर प्रत्येक वेळेस तुम्ही ते सेलिब्रेट करा आणि नवीन गोल घ्या. याच्याबरोबर अजून एक टॉपिक मला कव्हर करायचा होता की लोन मॅनेजमेंट. लोन मॅनेजमेंटचा अर्थ असा असतो का की लोन घ्यायचं नाही, तर नाही. आहेत ती लोन तुम्ही प्रायोरिटाईज केली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं हाऊसिंग लोन आहे, एखाद्याचं कार लोन आहे, त्याच्याकडेच त्याच्या क्रेडिट कार्डचं लोन आहे, त्याचंच एखाद्या पठाणी व्याजदराने दुसऱ्याकडनं पैसे उसने घेतलेत कुठल्या तरी इमर्जन्सीमध्ये आणि नेमका त्याचा इमर्जन्सी फंड नव्हता. तर या सगळ्या लोन्सना ना त्यांच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला ते प्रायोरिटाईज केले पाहिजे. त्याच पद्धतीने त्याचा टॅक्सेशनचा बेनिफिट मिळतोय का ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या ह्या सगळ्या लोन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं लोन कुठलं असेल रिपेमेंट करायचं, ते ज्याचा सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही पे करताय आणि ते अनसेक्युर्ड आहे. फॉर एक्झाम्पल, क्रेडिट कार्डचं लोन आहे तुमचं. क्रेडिट कार्डचं लोन तुम्ही 36%, 3% महिन्याचं व्याजदराने पे करताय आणि दुसरीकडे तुम्ही एखादी LIC पॉलिसी करताय, दुसरीकडे एखादा तुम्ही PPF अकाउंटमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, ज्याची रिटर्न्स 36% काय, 12% काय, 10% काय, 2% काय, काही गॅरंटेड नाही. सो ज्यावेळेस तुम्ही लोन रिपेमेंट करताय ना, तुम्ही 36% तुमचे जाण्याचे वाचवताय आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याच पद्धतीने एखाद्या माणसाकडनं तुम्ही लोन घेतलं असेल, ते जेवढं लवकर तुम्ही रिपेमेंट कराल तेवढं ते चांगलं आहे. जर का तो 24% व्याजदर चार्ज करतो, तुमचं व्याज पण वाचतं आणि प्लस त्या माणसाचा तुमच्यावरचा कॉन्फिडन्स पण तसाच राहतो. एखाद्याने नुसतंच दिले असतील पैसे, तर त्याचे पहिले रिपेमेंट करा, कारण की तुमचे रिलेशन्स तिथे स्टेक लागलेले असतात. त्याचबरोबर तुमचं कारचं लोन आहे, ते पण तुमचं जास्ती रेट नसतं, ते पण तुम्ही रिपेमेंट करायचा प्रयत्न करा, कारण की ते तुम्ही 11% घेतलेलं असतं आणि PPFमध्ये तुम्ही 60% व्याज भरत असतात, इंटरेस्ट अर्न करत असतात. सो 4% तुम्ही तिथे सेव्ह करताय तुमचे. त्याचबरोबर तुमचं हाऊसिंग लोन आहे, तर हाऊसिंग लोन जर का 2, 3, 4 असतील माझ्याकडे, जर का माझ्या इंटरेस्टवरती मला टॅक्सेशनचा बेनिफिट मिळतच नसेल, तर तेही रिपेमेंट करायचं तुम्ही मागे लागला पाहिजे. तर तुमचे लोनच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुम्ही लोन कुठून घेतलेले आहेत, किती रेटने घेतलेत, काय टेन्युअरसाठी घेतलेत, त्याच्यामध्ये तुमचे इमोशनल किती अटॅचमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की बघा आणि लोन रिपेमेंटला प्रायोरिटी द्या. इन्व्हेस्टमेंट हा पार्ट सेकंडरी येतो, कारण की इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 6, 7, 8, 9, 10% ग्रो करून देणार आहे आणि तुम्ही लोन पे कराल 10, 12, 15, 18, 22, 25, 30, 35 काय वाटेल ते रेट असू शकतात. सो तुम्ही नक्की बघा तुमच्या फिनान्शियल्समध्ये लोनचा किती व्हॅल्यू आहे आणि किती काय रेटने तुम्ही ते घेतलेले आहेत आणि ते लवकरात लवकर मोकळे व्हा ते फ्री करून थोडंसं चांगलं आयुष्य जगू शकाल. थँक्यू सो मच.